आता काय राहिलं, दही घेतलं, श्रीखंड घेतलं, दूध काही घेत नाही, दूध खराब होऊन जाईल ना. हो माय, पनीर तर राहिलं फ्रीज मध्ये ठेवलाय आणि त्याला सांगा लागल. झाली का आई तयारी? चालू आहे रे योगेश आता तयारी. आता काय हे सामान भरणार पिशवीत आणि झालं. बरे, कोणती तयारी करा लागते? हा ते आहे. अन रात्रीचा जरा लवकर येजो घरी. हा लागन तर संतोषला डेअरी बंद करायला लावजो. हाव नाही तसंच कर. कारण ते घरीच आहे ना आणि ते एकटी. हाव आई तसं कर. तूप नाही घेतला आई? नाही रे, मागच्या वेळेसच नेलं होतं ना मावशीच्या घरी. हाव तेही आहे. अन आता मावशी दिवशी तर मग तेव्हा देईन. आता हे संत्र्याचं वजा आहे ना. हाव ते तर आहे. मी काय म्हणते, आरतीच्या घरी संत्र पाठवायला पाहिजे होते. आई आता गाडीवर पाठवून द्या लागन. मी गावाहून आली ना की पाठवून देजो. हाव आई तसं कर. मग तिला सांगून देऊ की गाडीहून घेऊन देजो म्हणून पार्सल. हाव आई. बाबा कुठे गेले? काय नाही रे, ते बाबा आंघोळच करून राहिले. ठीक आहे मग जेव्हा जायचं असेल तेव्हा बोलवा मला. मी येतो तुम्हाला बस स्टँडवरून देतो. मी डेअरीवर जाऊन येतो. हाव रे, जाय ना. चाल मग आई येतो मी. ये ना. आई घेतलं का सारं सामान? नाही व, पनीर फ्रीज मध्येच राहिलं आणि एक पिशवी आणायची होती व. हाव काय, पिशवी पाहिजे का? तिथं किचन मध्ये पाय तो झोला असत तो आण, त्याच्यात मस्त सामान मावते. झोला केला म्हणजे बरं राहते. हाव ना, मग 7ची बस येऊन जाईल ना. हा बाई, मी आणतो पटकनच. आई व नाश्ता नाही करत काय? नाही व, चहा बिस्किट खाल्लं, आता काही नाश्ता नाही करायला लागत. आई बाबाले करायला लागत असेल ना. नाही, ते बाबाही नाही करत आहे. हाव काय, तुमच्यासाठी करून घ्या तुम्हाला करायचं असेल तर. नाही आई, मी की नाही स्वयंपाकच करल. ठीक आहे ना. पिशवी तर दिसूनही राहिली मी कुठं ठेवली आई ना तर. आणि त्याला पिशवी दिसली की नाही काय माहिती. हवा आणि त्या दरवाजाच्या मागे टांगून ठेवली आहे. हाव नाही, मी पाहतच होते, बरं झालं सांगितलं तर. हवा आई, मी त्या ड्रॉअर मध्येच पाहत होती. नाही व, दरवाजाच्या मागे टांगून ठेवल ती. हाव काय, म्हणून तर दिसत नव्हती. मी तर ड्रॉअर मध्ये ठेवली होती. नाही व, त्या दिवशी नाही का घेतली ना टांगून ठेवली. अच्छा, घ्या ना मग. हा व, भरतो ना पटापट सामान. व आणि त्या ते फ्रीज मधलं पनीर आणून दे. ठीक आहे, नाही आणतो. अजून काही आहे का फ्रीज मध्ये? नाही व, पनीरचा दह्याचा न श्रीखंडचा डब्बा तर आणला मी. हाव काय, आई एकखट्ट काम सांगत मी. आता जेव्हा पिशवी घ्यायला आली तेव्हा सांगायचं होतं ना की पनीर आहे फ्रीज मध्ये. भरली बाई आता पिशवी. आता ती बाबा यायची आणि मग जायचं. हाव नाही. हाव ठीक आहे, तुला वाटत असन आपली सासूला त्रास देते आपल्याला. आई त्यात काय आहे. आता जातो बाई, आता काही येत नाही मी लवकर. काव नाही असे का म्हणते? नाही व, तुलाही त्रास होत असं ना आमचा. नाही बाई, कायले होईन त्रास. मी थोडी म्हटलं की तुम्ही जा तुमच्या बहिणीच्या घरी. नाही व, असंच म्हटलं उलट आई तुम्ही चालला जसान तर करमणार मी. हाव काय, मग मी जातच नाही ना. नाही व आई, आता जा ना, तयारी केली आहे ना. पाहिजो बाई, रात्री ने मंदी दरवाजा लावजो सगळे. हाव आई, लावन ना. तसं योगेश तर सांगलं मी की लवकर येजो म्हणून. आता काय माहिती येतो की नाही, पाहिजो फोन लावजो. लवकर बोलून घेजो त्याले. संतोष लागन तो डेअरी बंद करून येईन तो. हा बाई, तसंच करन. आणि पाहिजो कोणी आलं गेलं तर. हा बाई, पाहिन ना. लाईट गीट व्यवस्थित बंद करजो. हा बाई, त्या सासऱ्याचं काही झालंच नाही काय, कधी येते तर येते ना आई. येते आहे बाबा, देवपूजाच करून राहिले. चाल ना, किती वेळ बसशील? गाडी सुटून जाईल ना. तुम्हीच तर बसले होते तिकडे. येतोच तो होतो मी. बापा बापा, एवढी पिशवी घेतली? संत्रा आहे, दही आहे, श्रीखंड आहे, पनीर आहे. हाव काय, आपल्याला काय इथून बसायचं आणि तिथं उतरायचं आहे. तिथं तर येते सजा. हाव ते तर आहे. योगेशने फोन लावला काय? योगेश येणार आहे. हाव ना, लावला, येतोय. उठ पटकन. हा ना, ये पाण्याची बॉटल गिटल घेऊन. हा व, येतो. ये पिशवी ना बाहेर. हाव नेतो. इतकं काय घेतलं काय माहिती, एवढं वजन काय घेतलं काय माहिती ना. 2 पिशव्या करती तर. चाल बापा, हे किरकिर करायला लागले. हाव नाही, येतो बाई अनिता. हाव नाही, एवढ्या वेळची बसली आहे तर कंबर पुरी आकडून गेली. येवा लवकर, आला तो योगेश. हा व, येतो ना. चाल बाई अनिता, येतो. हा बाई, या ना. चाल ना पटकन, तो पोरे किती वेळचा वाट पाहून राहिला. हाव ना व, बसतो ना गाडीवर. बाबा मी आईले सोडून येतो पहिले. हाव रे, ये ना, मी येतो पैदल पैदल तिथपर्यंत. ठीक आहे ना बाबा. बापरे काकू, कुठं चालल्या? काय नाही व, आणि काय भांडण झालं तर चालले मी. काय झालं? चालली मी आणि त्या भांडली माझ्यासोबत तर चालली मी माझ्या बहिणीच्या घरी. अशी कशी काय भांडली? हा व, भांडली ते माझ्यासोबत. नाही व काकू, काही बोलतात तुम्ही. सकाळी असंच म्हटलं व मी तिले की एवढ्या उशिरा कायले उठली. लगेच भांडली ना बिचारे. असं तसं करायला लागली. त्या मायानं काही सहन नाही झालं बाई, मी चालली येऊन गेली. काही बोलता काकू तुम्ही. आता पाय मग कुठं जाणार आहे? असंच जात असं ना काकू. आणि त्या काही अशी नाहीये. नाही व, तसंच केलं तिनं. काही बोलू नका काकू तुम्ही. आता तुले माझ्यावर विश्वास नाही काय? अव, या सुना अशाच राहते. काही नका बोलू काकू. काय काका काहीच नाही बोलले? त्या काकाची काढली तिनं. नाही व काकू, काय तुला असाच
तुम्ही आमच्यावर. नाही ना हो काकू, या सुना कधी आपला रंग दाखवतील काही सांगता येत नाही काकू, अशाच राहते या. हाव ना, पाय ना, आता 2 महिन्यापासून कशी वागून राहिली होती मी तिच्यासोबत, आणि पाय ना तिनं कसं केलं माझ्यासोबत. अबो काकू, तिलेच माहेरी पाठवायचं होतं तुम्ही नाही जायला पाहिजे होतं. नाही बापा, आता आपलं काय आहे, आपलं का कोणी ऐकून घेते. हे मला बोलले की चालली जाय म्हणे त्या बहिणीच्या घरी, 4-8 दिवस राह म्हणे. मग इले समजवतो, ते म्हणाले इले समजवतो, हिच्या मायबापाला बोलवतो, मग ये जो म्हणे तू. काही बोलता काकू तुम्ही, आता तिले तर काही तिच्या माहेरी पाठवू शकत नाही बाई. आपलं पोरगं काय आपलं ऐकते काय? नाही ना हो काकू, असं नाही होऊ शकत ना. योगेश भाऊ किती चांगले. नाही नी व, बायको आल्यावर सगळे पोरं बदलून जाते. नाही हो काकू, असं नाही करू शकत. मी आरतीले तर फोन करायचा होता. तुम्ही चाललं नाही जायला पाहिजे होतं. चला माझ्या घरी. नाही व, मी आता राहतच नाही, मी चालली जाते माझ्या बहिणीच्या घरी. नाही व काकू, असं रागात नका जाऊ तर. चहा पाणी घेतला नसून चला माझ्या घरी, मी करतो चहा पाणी जेवण गिवण. काही जाऊ नका असं रागात. नाही व, आता आपलंच घर आपलं राहिलं नाही तर तुझ्या घरी येऊन काय उपयोग. पण काकांना तर तुला थांबवायला पाहिजे होतं. ते काय करतील मग, त्यांचं कोणतं चालते आता. चला तर काकू, मी काढतो त्या अनिताची कशी हे करते ते तर. नाही व बाई, तू माझ्या करता कशाला वाईटपणा घेतो. त्यात काय वाईटपणा, आता का आली ते 2 दिवस झाले आणि काय शांतपणा करून राहिली. नाही व, जाऊ दे बाई, आता माया काय करतो. तू कुठे गेलती सांग. काय नाही काकू, दयाले चालली होती व. हाव का व, चला ना काकू, खरंच माझ्या घरी चला तर. नाही व, नाही येत मी त्या घरी, आता गाडी येते आणि जाते माझ्या बहिणीच्या घरी. का व काकू, ह्या बॅग मध्ये तो संत्रच दिसून राहिले. कपडे गिपडे तर काही दिसून नाही राहिले. आहे ना व कपडे. नाही व काकू, का मजाक करून राहिले तुम्ही माझ्यासोबत. हा व, ती अशी मजाकच करत होते मी. तेच तर म्हटलं, काकू मी मजाक घेऊन राहिली. आता म्हटलं घेतच आहे सविताची मजा. काकू, मी किती घाबरून गेलती. अशी मजाक घेत असता का? नाही व, घेतली मजाक. आता म्हटलं हिची घेतो. बरं झालं मला ते पिशवीमध्ये ते संत्रन ते दिसले तर. नाही व, ललिताच्या घरी जाते, तिनं मला बोलवलंय. हाव काय अचानक. नाही व, हे आणा मी चालली, ते काकांनी तिचं शेतीचं काम आहे तर सौदा गिवदा करणार आहे, त्याच्या करता चालले. हाव का काकू, नपा फिना फालतूची मही मजाक घेत होती तुम्ही. आता म्हटलं घेतो. तू कशी घेत, मग मी नाही घेतली. तेच तर म्हटलं, आणि दादा तोंडावर चांगली दिसते. नाही व, कशाला जाऊ भांडून. ते काका येऊन राहिले, योगेश गेले त्यांना घ्याले. हाव का काकू, काय तर काकू, मी मजा घेते आणि घेतली. काय आहे त्याच्यात. मग कसं आता तिच्या घरी चालले तर संत्र दही श्रीखंड असं घेऊन चालली. हाव काकू, आपल्या घरी जे बनते ते आपण देतो. हाव, बाहेरून घ्यापेक्षा विकत. मग आता घरचंच आहे तर मग घेऊन जाते. काय नाही, आज जातो, उद्या येतो वापस. बाबा, तुम्ही गाडीत बसून जासाल ना? हाव रे, बसतो आम्ही. जाई तू. काय म्हणते सविता, कशी काय? काय नाही बा काका, दडायला जात होते. काकू दिसल्या तर काकू मी मजाक करायला लागल्या. काय मजाक करते तुझी काकू? म्हणते की माझ्या सुनीनं मला घरातून काढून दिलं. हाव काय हे, तुझी काकू तर सुनीले घराच्या बाहेर काढन. मग व काका, काकूचं घर बनते. हाव बाई, ते काकूचं घर आहे ना. मग व, अशी कशी जाईन मी त्या घरातून. हाव बाई, तुले कोण पाठवते? चला बा काकू, जा तुम्ही नेमबंदी. या पटकन वापस. व, उद्याच येतो. मी दडायला जातो, नाही तर मग अजून गर्दी होऊन जाईल. व, जाय ना. काकू काय मजाक घेते मी. काय झालं व, काय म्हणत होती ते? काय नाही व, तिले मजाक केली. ते म्हणायला लागली काकू कुठं चालल्या. म्हटलं काय नाही, चालली म्हटलं मी गावाले, आणि दादा काढून दिलं. हाव काय? चला काकू, माझ्या घरी जाऊ नका, नाश्ता पाणी करा, जेवण गिवण करा, मग जा, असं करा तसं करा करत होती ते. हाव काय? कशाला असं बोलली तू? नाही व, मजा घेतली. मजाक घेतो. चाल, आडली गाडी. व, बस आता खरी तुम्ही, मग बसतो मी. का व, तुले सुट्टी काही भेटली नाही वाटते. नाही, सुट्टी काही भेटली नाही. लतात भाऊजी येऊन राहिले तर तुला सुट्टी भेटली नाही. आई आता पेपर सुरू आहे ना, मग मी पेपर हे पटकन येऊन जाईन. हाफ डे जाते आज, पटकन येऊन जाईन. मग आल्यावर पोळ्या गिड्या करण. आता पाय तू बाई, मॅनो किती होते तर. हाव ना, तुम्हाला येली वागवायचं आहे. हाव ना, तोही ऐकत नाही, तरी करतो मी धीरे धीरे. हाव, तेही आहे. विकत गुलाबजाम घेऊन येतो मी. विकत आणतं का गुलाबजाम. मग आता काय करू शकतो आई, मला वेळ नाही बनवायले, आणि तुम्ही किती करसान. मग जाऊ दे ना, संध्याकाळी बनवू चांगला पाहुणचार. पुरण गिरण बनवून मी पुरणाचा स्वयंपाक करण. आई कुठं करत बसता, गुलाबजाम घेऊन येतो ना, मग घेऊन ये गुलाबजाम. नाही तर बनवले असते संध्याकाळी. आई आता तुम्हाला टाइम नाही, मला टाइम नाही, तुम्ही किती करसान. ते तर आहे, पण विकतचे केवढेशे येतावं. आता आई जेवढे येते तेवढे 2 डब्बे आणतो ना. घेऊन ये बाई. मग आता भाजी पोळ्याच करा फक्त, साधं. त्याकडे व्यवस्थित पनीरची भाजी वगैरे बनवतो मी. व, तसं बनवू. मग किती वाजतापर्यंत येते आई ते. काय नाही व, ते येतील 10-10:30 पर्यंत.
हाव काय मी 12 वाजतापर्यंत येईन. हो ना, तुले सुट्टी भेटली असती तर बरं झालं असतं. आता सध्या पेपरचे दिवस आहे ना बाई, यांले तर सुट्टीच आहे, हे तर घरीच आहे. हाव तो पाहतो त्यांले, ते पाहतील ना, त्यांना सांगा येले पाहा म्हणा. आता काय माहिती त्याला काम असेल तर तो बाहेर जाते, मग पाहते ते. चला आई मी येतो, आल्यावर बोलतो. हाव ठीक आहे ना, येताना सांबार आणजो आणि टमाटर आणजो. ठीक आहे नाही, येताना आणतो. चाल बापा, हे गेली आता स्वयंपाक करतो. जरा जास्तच लोक आहे, 2 लोक ते आहे ना, 3 लोक आम्ही आहे, 5-6 लोकांचा स्वयंपाक आहे. करा लागून आता लागून तो होईन हळूहळू. तर काय करू शकतो, इलेही सुट्टी भेटली नाही. नोकरीवर राहिले म्हणजे इले काही सुट्ट्या गिट्ट्या भेटत नाही. आपण काय फुल अधिकारी बिन पगारी असं आपलं. आई काकाची बसले गाडीमध्ये. हाव का रे, आला होता का फोन? हा आता चालता. मग आता काय 2 घंट्यात येते ते. हा डेपोत जा लागन ना त्यांना घ्याले. हाव रे, जा लागन ना. मावशी येते वाटते. हाव रे, ते येते ना. हा तिले म्हटलं रे येऊन जाय म्हटलं, भाऊजी येते तर. बरं झालं ना बोलवलं तर. आई तू काय कर, नाश्त्याचं बनवून ठेव. हा काकाजी आले की लगेच मग काय करू, आम्ही नाश्ता करून घेऊ आणि चालले जाऊ शेती पाहायला. म्हणजे काकाजीच्याही लक्षात आलं तर मग करून टाकू. हाव रे, चालीन ना, मग करतो ना मी, नाश्ता करून ठेवतो. हा नाश्ता करून ठेव, म्हणजे केला की लगेच चालले जाऊ. तिकून आल्या गेल्यावर जेवण करू. चालते ना. हे गेली बहुतेक ड्युटीवर. हाव रे, तिचे पेपर सुरू आहे ना शाळेमध्ये लेकरायचे, तर गेली ते. येतो म्हणाली 12 वाजतापर्यंत. हा काय आता झोपलाच आहे बाबू. झोपू दे बापा, मला काम करायचे, काम करतो मी. ठीक आहे नाही, तू कर नाश्त्याचं. हाव रे, करतो ना. बापरे, एवढ्या मोठ्या पिवशीत काय आणलं? काय नाही व, आणला खाऊ. आता म्हटलं चला बा ललितासाठी खाऊ घेऊन. हाव काय भाऊजी? हाव ना, बसा ना भाऊजी. बसतो ना. बसा तुम्ही, मी पाणी आणतो. गाडीत गिडीत जागा की काय भेटली? हा व, सकाळी सकाळी भेटते गाडी जागा, दुपारून गर्द्या राहते व, म्हणून तर सकाळी चालू. हाव बरोबर आहे ना. काकाजी ते शेती आहे 5 एकर आहे, आपण आता जाऊ नाश्ता गिश्ता केल्यावर पाहायला. रोड गिर कुठं आहे रे? एक वावर सोडूनच रोड आहे काकाजी. हाव का रे, चांगला आहे ना. मग कसं आहे पावसाळ्याचं काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, नाही तर मग पीक पाणी घ्यायला कसं पावसाळ्यात लय आफत होते जर रोड नसला तर. नाही काकाजी, रोड गिर आहे, विहीर आहे, सगळं काही आहे. हाव का रे, काय लाख रुपये एकर म्हणतोय? आता 15 म्हणून राहिला काका तो, पहिले 17 म्हणत होता, आता 15 म्हणतोय. हाव काय? हा ना, नाश्ता आणतो मी गरम करून, मग नाश्ता करा आणि मग जा तुम्ही. हाव नाही, तू आण पटकन. हाव रे, आणतो ना. चाल व, मी येतो नाश्ता आणून द्याले. बनवलाच आहे व, फक्त प्लेटाच आणणे. चाल ना मग, आता नाश्ता झाला तर चल. येतो बाई आम्ही. हाव रे, ये ना. बाई गेली असं ड्युटीवर? हा व, ड्युटीवर गेली, येते 12-1 वाजतापर्यंत. ती काढायचं ट्राय केलं ती ना, पण तिला सुट्टी काही भेटली नाही. आता सध्या लेकरायचे पेपर चालू आहे ना, त्याच्या कारण. हा व, बरोबर आहे. काय म्हणते अनिता? काय नाही बा, चांगली आहे. हाव का व, नातू कुठे गेला? खेळायला गेला व बाजूच्या घरी. हाव काय, चाल ना, स्वयंपाक करा लागत असेल तर करू आपण. नाही व, भाजी केली, वरण भात केला. आता काय पोळ्यास लाटायचे आहे, ते आल्यावर लाटतो म्हणे. हाव काय, चांगलं आहे व घर. हा आता सध्या इकडे हे रॉ हाऊस जास्त चालले ना, मग हेच घेतलं. चांगलं झालं ना, घर तर घेऊन घेतलं. शहरात घर घेणं सोपी गोष्ट आहे काय? हा व, लोनवर घेतलाय. आता सगळं पाहिजे ते, किराणाचं तेच भाग होते तिच्या पगारावर, त्याच्या पगारावर घराची किस्त पिटते. हा व, लय लागते ना शहरामध्ये. मग तिची नोकरी आहे तर बराच हातभार आहे, चांगली गोष्ट आहे ना, म्हणून तर सपोर्ट करा लागते तिले. ते तर आहे, एकाच्या याच्या भरोशावर होत नाही ना. सकाळी आले म्हणजे बरं राहते, गाड्यामध्ये काही गर्दी राहत नाही. हा ना, काही जास्त गर्दी नव्हती, दुपारून लय गर्दी होते ना. हा व, त्या पिशवीमध्ये की नाही श्रीखंड आहे, दही आहे, तर ते फ्रीज मध्ये ठेवून दे, नाही तर खराब होऊन जाईल. हा का व, काय ध्यानात बसली व, श्रीखंड, दही, संत्र. आता घरच आहे ना व आपल्या. तुपा आहे की संपलं व? आहे ना व, आताच तर दिलं तू न. त्याच म्हटलं मी, योगेश म्हणे आई तू घेऊन जाय म्हणे मावशीच्या घरी. नाही व, हाय ना, लय दिल तर तू मागच्या वेळेस. पनीर आहे व त्याच्यात. हाव का व, तू लय 2 वर्ष झाली आलीच नाही. नाही व, काय येणं होत नाही होतं ना. आता कसं अनिता घरी आहे तर योगेच्या डब्याची सोय होऊन जाते, नाही तर योगेचे जेवायचे वांदे व्हायचे ना, मग कुठं जाणार नाही व्हायची. हा व, ते आहे. आता कसं अनिता आहे ने म्हणजे पाहिजे सगळं. हा बरोबर आहे ना, कोणी घरी असलं म्हणजे बरं राहते.
आणि कसं सगळेचे सगळे जाता येत नाही. योगेचा धंदा म्हटल्यावर त्याचा डेअरी आहे, मग त्याचा डेअरी फार्म आहे. हा व चांगला आहे ना, होऊन जाईन ती शेती तर. हा व आता कसं नोकरी कधी कसं काय आणि कसं हे पोरं काही घेत नाही माझ्या खर्चाले पैसे, मग पेन्शन ते जमा होते तर मग त्याचं घेऊन घेतलं. चांगलं आहे ना. आता आजकालचे पोरं तर घेऊनच घेते, मायची पेन्शन आली की लगेच घेते. नाही व ती नाही काही मागितली नाही आणि आजा नाही काही मागितली नाही कधी. चांगलं आहे ना. आणि त्यांनी वाटते ना व कुठं नेणार आहे बुड्डी. हा व कुठं नेणार आहे. नाही ते दोघं त्यांचं पाहिजे, त्यांनी ठरवलं आहे हे घरात खर्च करन आणि तो त्याचं पाहिन घराची किस्त. हा व हळूहळूच होते सगळ्या गोष्टी. आणि हिच्या कशा माईच्या घरचे बरे आहे तर इले सपोर्टी करते. ते तर आहे. तिची आई काही येत नाही का व. नाही व तिची आई थकली ना आता, एकटो काही येवा जावात नाही कुठं तर काही एवढी येत नाही. त्या येत जाते ना व दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. हा व बरोबर आहे ना. आता तिच्या भावाची शाळा आहे तर मग तिथंच आहे. चांगलं आहे ना. आली का व. हा ना मावशी आले ना. कधी आल्या तुम्ही. झाला पप्पा 2-3 तास झाले आम्हाला येऊन. हाव काय. आता तू तर घरी होती नी. मग मावशी शाळेत गेले होते ना. हा व बरोबर आहे ना. आई गेले का हे. हा व गेला ना तो. हाव काय. बाबू कुठे आहे. काय नाही ब खेळायला गेलाय तो तिथं. हाव काय. का व तू धनी आणला नाही काय. आई पा विसरून गेले, गाडीच्या डिक्कीतच ठेवून आले. हाव काय. एवढ्या लवकर सवय लागली का व विसरायची. हाव ना मावशी पटपट करायला गोंधळमध्ये येऊन गेली. फोन आला लगेच फोन बोलता बोलता येऊन गेले वाटतं, विसरून गेले. हाव काय. सकाळी लवकरच गेली असन. हाव ना मावशी 7:30 जा लागते. घेऊन येतो मी. हाव घेऊन ये ना. आली पण लवकर नाही. हाव येते गीते ना. करते कधी कधी नेममध्ये वागते, कधी कधी फिरते तिचं डोकं. हाव काय. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.